तर नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जे ट्रेडर्स की जी मन की बात असते ती सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे काही क्वेश्चन्स असतील, त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही लास्ट तक बघा. तर लेट स्टार्ट. ओके. तर सर, माझा एक क्वेश्चन असा होता की म्हणजे आपल्या भरपूर स्टुडंटने मला हा विचारलेला आहे की बऱ्याच वेळा असं होतं की काही दिवस मार्केटमध्ये जे आपली स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे आपण जे क्लासमध्ये शिकवतो, SMC झाले, ऑर्डर ब्लॉक झाले, ते एकदम परफेक्टली वर्क करतात. बट एक असा स्टेज येतो की ती स्ट्रॅटेजी वर्क करणं बंद होते आणि मग स्टुडंट काय करतात की इतर स्ट्रॅटेजीकडे शिफ्ट करतात किंवा मग थोडे डिप्रेस होऊन जातात किंवा त्यांना डाऊट येतो स्वतःच्या स्ट्रॅटेजीवरती. तर असं मार्केट म्हणजे काय आहे की एक समजून घ्या पहिल्यांदा की हा एक अल्गोरिदम आहे. हा एक अल्गोरिदम एक ऑर्डर फ्लो असतो. तर मार्केट सगळ्यांना जे टार्गेट जे करतं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे लिक्विडिटी, म्हणजे जसं की तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट की तुमच्याकडे किती महागडी जरी गाडी असेल त्या गाडीला एक फ्यूल लागतं, तसं मार्केटमध्ये किती जरी पैसा असेल तर तो पैसा लिक्विडिटीच्या स्वरूपात पडलेला असतो. तर जोपर्यंत मार्केट लिक्विडिटी घेत नाही तोपर्यंत मार्केट एक्झॅक्टली परफेक्टली वर्क करणार नाही, किंवा जो मार्केटचा जो अल्गोरिदम आहे तो अल्गोरिदम एक्झॅक्टली परफेक्टली वर्क करत नाही. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं की फॉर एक्झाम्पल दोन चोर आहेत, एका चोराने घरामध्ये चोरी केली किंवा घर फोडून चोरी केली आणि एका चोराने बँक लुटली. तर मला तुम्हाला असा क्वेश्चन आहे की मला सांगा की कुठल्या चोराकडे सगळ्यात जास्त पैसे असेल? ऑब्व्हियसली की जो चोर बँकमध्ये चोरी करतो त्याच्याकडे जास्त पैसे असतील. तर मार्केटचा पण तोच कॉन्सेप्ट आहे, मार्केटमध्ये तोच अल्गोरिदम वर्क होतो की सगळ्यात जास्त ज्या साईडला पैसे पहिल्यांदा मार्केट त्या साईडला जाईल, त्या साईडची लिक्विडिटी जी आहे ती लिक्विडिटी ग्रॅब करेन, स्वीप करेन. तर कधी कधी हा जो अल्गोरिदम आहे हा अल्गोरिदम अशा पद्धतीने सेट असतो की कधी कधी मार्केटमध्ये हा अल्गोरिदम प्राइस ऍक्शन वाल्यांच्या सोबत असतो, कधी कधी हा अल्गोरिदम स्मार्ट मनी वाल्यांच्या सोबत असतो, किंवा कधी कधी हा ICT वाल्यांसोबत असतो, किंवा कधी कधी मार्केटमध्ये आपण बघा की EMI वापरून सुद्धा पैसे कमवतो. की सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की मार्केटमध्ये सर्वच गोष्टी चालतात, पण त्या प्रत्येक गोष्टी चालण्यामागचं एक अल्गोरिदम, एक स्टेजिंग असतं, त्यानुसार ते वर्क करतात. मग ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगेन की तुम्ही SMC वरती काम करताय किंवा तुम्ही ICT वरती काम करताय किंवा तुम्ही व्हॉट एव्हर अदर कोणत्या स्ट्रॅटेजीवरती काम करताय, तर तुम्हाला टिकून राहायचंय, कारण का अल्गोरिदम एक फ्लो असतो, त्या फ्लोमध्ये सगळ्यांचे सेल हंटिंग असतं. तर हे झालं मार्केट कशा पद्धतीने बिहेव करतं किंवा त्याच्या मागची मार्केटचं जे वर्किंग आहे त्या मागची सायकोलॉजी झाली. तर मला आता सांगा की हे झालं मार्केटचं वर्किंग. जर आपल्याला प्रॉफिटेबल व्हायचंय खरंच मार्केटमध्ये, तर त्यासाठी आपण मग स्ट्रॅटेजीवरती फोकस केला पाहिजे किंवा इतर कोणती अशी गोष्ट आहे की त्याच्यावर फोकस करून आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो? तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणणं काय माहिती आहे का माझा मित्रा, की लोक स्ट्रॅटेजीच्या मागे पळतात. सर्वजण मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी आणि असे कितीतरी लोक आहेत की त्या लोकांकडे स्ट्रॅटेजी असून सुद्धा ते प्रॉफिटेबल नाही आहेत. तर माझं एक म्हणणं काय आहे, मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीच्या मागे पळण्यापेक्षा कधीही बेटर आहे की तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो, तुमचा RR मॅटर करतो, तुमचा RR ते गरजेचं आहे. लोकांकडे काय आहे, लोकांचे एफर्ट्स टाकण्याची खूप तयारी आहे, पण लोकांकडे डायरेक्शनच नाहीये. एफर्ट्स टाकतील स्ट्रॅटेजीवरती, पहिल्यांदा काय करतील, पहिल्यांदा मार्केटमध्ये 6 महिने येतील, एखादा बिझनेस मार्केटमध्ये आला, पहिल्या 6 महिन्यामध्ये तो प्राइस ऍक्शन, ट्रेंड लाईन वगैरे ह्या गोष्टीवरती फॉलो करतो. ते वर्क होत नाही म्हणून परत तो काय करतो, SMC ICT कडे जातो. ह्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे जवळपास एक वर्षभर निघून जातं, वर्ष दीड वर्ष निघून जातं. त्याला नंतर न कळतं की भाई आपल्याकडे स्ट्रॅटेजी आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण तो आपण तरी सुद्धा प्रॉफिटेबल का होत नाही. ह्याच्या मागचं फक्त एकमेव रिझन असतं की रिवॉर्ड रेशो तुमचा. स्ट्रॅटेजीपेक्षा मॅटर करतो मार्केटमध्ये तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो. सो स्ट्रॅटेजीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशोच्या मागे लागा, तुम्ही 100% मार्केटमध्ये सक्सेसफुल होता. हा, तर माझं नेक्स्ट क्वेश्चन असं आहे सर, की मला एक गोष्ट खरी सांगा की फॉरेक्समध्ये खरंच करिअर बनवू शकतं का? तर हे बघ, तुझ्यासमोर उदाहरण आहे, माझं उदाहरण आहे. फॉरेक्स म्हणजे काय, 21 दिन में पैसा डबल वाली स्कीम नाहीये. हे एक स्किल बेस्ड प्रोफेशन आहे. जसं तुला एखादी डॉक्टर बनायचंय किंवा जसं तुला एखादा इंजिनियर बनायचंय, तर ह्यासाठी तुला एक 4 वर्ष द्यावं लागतात. 4 वर्षामध्ये त्यांचे जे काही क्रायटेरिया असतील, जी काही सिलेबस कॉपी असते, त्या सिलेबस कॉपीनुसार तो अभ्यास करतो. त्याचे जे काही एक्झाम्स असतात ते एक्झाम म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला पास होतो आणि देन त्यानंतर तुझ्याकडे डिग्री येते. पण डिग्री आल्याच्या नंतर तुला एक्सपिरियन्स घेण्यासाठी कुठल्या तरी कंपनीत जाऊन काम करावं लागतं, 6 महिने इंटर्नशिप करावं लागते. त्यानंतर तुझ्याकडे काय, आता तुझ्याकडे एक एक्सपिरियन्स बेस्ड तुझ्याकडे जॉब असतो. तसं फॉरेक्समध्ये सुद्धा सेम तेच आहे की ज्यावेळेस तू ह्या इंडस्ट्रीमध्ये येतो, ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ना तुला जसं इंजिनिअरिंगसाठी तू 4 वर्ष दिले, तसं इथं तुला 6 महिने 7 महिने किंवा वर्षभर तुला इथं काम करावं लागेल. देन त्यानंतर तुला मार्केटमध्ये स्वतःचा एक्सपिरियन्स टेस्ट करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक्सपिरियन्स टेस्ट करत असताना तुला रिअल कॅपिटलने सुरुवात करावी लागेल. की लोकांचं एक, मी भरपूर लोकांना बघतो मार्केटमध्ये की लोकांना एक आस लागलेली आहे की मी आत्ता पैसे टाकले की लगेच मला त्याचे डबल होऊन मिळतील, ट्रिपल होऊन मिळतील. तर ह्या गोष्टींकडे लोकांचा सगळ्यात जास्त कल आहे, ह्या गोष्टींकडे सगळ्यात जास्त फोकस आहे. तर मी एक सांगेन की हे एक स्किल बेस्ड प्रोफेशन आहे. बाई तू पहिल्यांदा इथं तुझ्या स्किलवरती तुला इन्व्हेस्ट करायचे,
देन त्यानंतर तुला इथे एक रिझल्ट मिळते. नाहीतर तू आलाय मार्केटमध्ये 2 महिने 3 महिने मला लगेच पैसे बनवायचे, तर मला लगेच सगळ्या गोष्टी करायच्यात, मला लगेच गाडी घ्यायची, हे घ्यायचे, तर हे नॉट पॉसिबल. स्किल बेस्ड प्रोफेशनने जर तू ह्याच्यामध्ये जर काम केलं तर 100 नाही 1,00,000% रिझल्ट आहे. ओके, तर म्हणजे याला बिझनेस सारखं जर ट्रीट केलं आपण तर यामध्ये करिअर पॉसिबल आहे. येस, गॅरंटी. तुमचं म्हणणं असं आहे की फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये खरंच करिअर बनते. येस. मग 90% ट्रेडर लॉस मध्ये काय आहेत? आता हे बघ, 90% लोक लॉसमध्ये काय आहेत ह्याचं मी तुला एक चांगलं एक्झाम्पल देतो. डेली लाईफ मधलं एक एक्झाम्पल देऊन तुला सांगतो. मला एक सांग की 100 लोकांनी जिम लावली, त्यातले किती लोकांचे 6 पॅक बनतील? एक 6-7. 6 ते 7. ओके. काही जण जिमला असे आले असतील की फक्त मला हेल्थ मेंटेन करायची, काही लोक फक्त एक स्नॅप टाकण्यासाठी जिमला आलेले असतील, काही लोक माझा मित्र जातोय म्हणून मी पण त्याच्यासोबत जातो जिम करतो, ह्या एक्सपेक्टेशनने जिमला आलेले असतील. 6 ते 7 लोक, तू कसं म्हणलं की 100 पैकी 6 ते 7 लोक फक्त 6 पॅक आणू शकतात, म्हणजे 6 to 7% लोक आहेत. तसं मार्केटमध्ये पण सेम तेच आहेत की मार्केटमध्ये तू का आलाय ह्याच्या मागचं रिझन काय. सगळ्यात मोठं काही लोक फक्त ट्रेंड बघून आलेले असतात, काही जण सोशल मीडियावरची जी लाईव्ह चाललेली ती बघून मार्केटमध्ये आलेले असतात, काही जण बघू सगळ्यांचं ह्याचं नशीब चमकलंय म्हणून माझं पण नशीब चमकून म्हणून मी तिथं आलेला असतो. तर ह्या गोष्टी तू मार्केटमध्ये आलाय कशासाठी हे सगळ्यात पहिल्यांदा तुझं गोल डिसाईड पाहिजे की भाई तू 6 पॅक बनवण्यासाठी जिमला चाललाय का नुसतं तुला हेल्दी राहायचे, का नुसतं तू स्नॅप टाकण्यासाठी चाललाय. मार्केटमध्ये पण सेम तेच आहे की तुला खरंच प्रॉफिटेबल बनायचंय का तू जग दुनिया करते मार्केटमध्ये काम करते म्हणून तुला करायचंय. ह्या गोष्टी वर्क नाही होत. तुझं मोटिव्ह फिक्स पाहिजे, तुझं गोल सेट पाहिजे. आणि एक सिंपल तुला एक्झाम्पल सांगतो की 90% लोक लॉस मध्ये जाण्यामागचं एकमेव रिझन आहे फक्त आणि फक्त त्यांच्या एक्सपेक्टेशन्स, त्यांच्या अपेक्षा खूप लागलेल्या असतात, पण त्या अपेक्षाप्रमाणे त्यांना एफर्ट्स द्यायचे असतात. एफर्ट्स देऊन सुद्धा फायदा नाहीये. ते एफर्ट्सपेक्षा त्यांचे ते एफर्ट जे चाललेले त्या कोणत्या डायरेक्शनने चाललेले आहेत हे सुद्धा मॅटर करतं. त्यामुळे लोक लॉसमध्ये आहेत. मी सांगेन की पहिल्यांदा तुम्ही एक्सपेक्टेशन्स थोड्याशा तुमच्या साईडला ठेवून जर प्रॉपर वेने जर तू काम केलं तर 100% तू प्रॉफिटेबल आहे. जसं 100 लोक जिममध्ये आले ह्यातले 6 ते 7 लोकांचे 6 पॅक बनतात, ह्याच्या मागचं रिझन आहे की ते काय करतात, त्यांचा जो डाईट आहे तो डाईट व्यवस्थित फॉलो करताय, कन्सिस्टन्सी ठेवताय, डेली बेसिसला ते जिमला जात आहेत, वर्कआउट करतायत, फॅट लूज करण्यासाठी त्यांचा जो कसं डाईट तो प्रॉपरली फॉलो करतायत. सेम मार्केटमध्ये तेच आहे. जर तुला खरंच सक्सेसफुल ह्या इंडस्ट्रीमध्ये जर बनायचंय तर तुला जसं जिमसाठी फॉलो करतोय डाईट्स तशा इथं पण भरपूर गोष्टी तुला फॉलो कराव्या लागतात. बऱ्याच स्टुडंटचा असा क्वेश्चन असतो किंवा अशी त्यांची कंप्लेंट असते की ते जेव्हा डेमो ट्रेडिंग करतात तेव्हा त्यांची प्रत्येक स्ट्रॅटेजी वर्क करते, पण जेव्हा ते रिअल फंड ऍड करतात तेव्हा त्यांची स्ट्रॅटेजी वर्क करत नाही किंवा स्टॉप लॉस हिट होतात. हे असे कशामुळे होत असेल? तर हे बघ कसं राहतं माहितीये का की ज्यावेळेस तू डेमो ट्रेडिंगला काम करत असतो तो डेमो ट्रेडिंगला तुला नो फिलिंग्स नो इमोशन्स नुसार तू काम करत असतो. आले तरी काय आणि गेले तरी काय. मोस्टली तुझ्यासोबत पण असं झालं असेल की तुझं डेमो अकाउंट काढलं, फॉर एक्झाम्पल $10,000 तू डेमो अकाउंट काढलं, ते एका दिवसात अकाउंट वॉशआउट होऊ शकतं का? नाही, पॉसिबलच नाहीये, नाही होत. एक ट्राय करून बघा, तर नाही होणार आहे. तर माझं एक म्हणणं काय की तुम्ही व्हॉट एव्हर जी काय तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल, जे काय गोष्टी तुम्ही केलेल्या असतील तर ते रिअल अकाउंटवरती टेस्टिंग करा. डेमो अकाउंटवरती सगळ्याच गोष्टी चालतात. रिअल अकाउंटला तुमच्या फिलिंग्स, तुमच्या इमोशन्स, तुमचा माइंडसेट जर तुम्हाला जर डेव्हलप करायचा आहे, आपण म्हणतो सायकोलॉजी डेव्हलप करायची, माइंडसेट डेव्हलप करायचा आहे, तर तुम्हाला रिअल अकाउंटवरती ट्रेडिंग करावं लागेल. डेमो अकाउंटवरती करू नका. डेमो अकाउंटवरती तुमची फक्त सायकोलॉजी खराब होईल, सायकोलॉजी डेव्हलप होऊ शकत नाही. खराब व्हायची काम आहेत फक्त ते. रिअल अकाउंटवरती तुम्ही भले का ते $100 का असा ना, ते $100 जरी तू काम केलं तरी बेस्ट आहे तुझ्यासाठी. तर मला एक खरं सांगा की जो बिगिनर येतोय मार्केटमध्ये तो $50 आणि $100 घेऊन येतोय, समजा मिडल क्लास फॅमिलीतून येत आहे, $50-100 रिपोर्ट केले, तर तो म्हणजे प्रॉफिटेबल होऊ शकतो का, असं माझं म्हणणं आहे. एक सिंपल सांगतो मित्रा, तुझ्याकडे जर $100 आहेत तर तू $100 घेऊन प्रॉफिटेबल होऊ शकतो. मी असं म्हणत नाही की होणारच नाही, पण होऊ शकतो. पण सीन काय की तू गोल्डमध्ये नाही आला पाहिजे. जर तुझ्याकडे खरंच गोल्डला ट्रेडिंग करायचंय किंवा मार्केटमध्ये तुला खरंच एक चांगली ग्रोथ पाहिजे किंवा एक चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करायचे आणि खरंच तुला शिकायचंय, तर तुझ्याकडे ऍटलिस्ट कमीत कमी तू $500 तरी सुरुवात केली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं की $500 जर तू सुरुवात केली तर तुझ्याकडे जरी 1-2 एसएल लागले $20, $10 तरी तुझ्याकडे बॅकिंगला फंड असतो. तुझी जी सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी बऱ्यापैकी हालत नाही. पण जर $100 वरती तू $20-30 जर उडवले तर तुझी सायकोलॉजी अख्खी डिस्टर्ब होते. जर तुझ्याकडे $100 खरंच तुला जर ट्रेडिंग स्टार्ट करायची किंवा ट्रेडिंग करायचीच आहे, तुझ्याकडे कॅपिटलच नाहीये, तर मी तुला एक सजेशन देईन की तू भाई करन्सी पेअरकडे जा. गोल्डच्या नादी लागू नको. गोल्ड तुझ्यासाठी बंधेल नाहीये. $100 तुझं डिपॉझिट करून ट्रेडिंग करतोय. तुम्ही जर एकदा मार्केटची व्हॉलिटिलिटी चेक केली, गोल्डच्या मूव्ज चेक केल्या, तर 0.01ने त्या दिवशीची न्यूज होती बघा किती मार्केट पडलं. 0.01ने सुद्धा लोकांना $150-200 प्रॉफिट झाले. आणि हेच जर अगेन्स्ट असतं तर ऑब्व्हियसली लॉस झाला असता.
जर तुला खरंच प्रॉपर मार्केटमध्ये काम करायचं तर मी सांगेन की तुझ्याकडे एक कमीत कमी एक $500 तरी सुरुवात केली पाहिजे. ओके, ठीक आहे. तुमचं म्हणणं झालं की करन्सी पेअर करायची येस. आणि गोल्ड अवॉइड करायचं. हां. पण मोस्टली ट्रेडर्स गोल्ड, म्हणजे जे काय मी प्रॉफिटेबल ट्रेडर्स बघितलेत किंवा जे मोठे मोठे ट्रेडर्स बघितलेत ते मोस्टली गोल्ड ट्रेड करतात. मग मला हे सांगा की गोल्ड एवढं पॉप्युलर कशामुळे? एक सिंपल आहे, लोकांना काय पाहिजे म्हणजे ज्याच्याकडे खरंच मोठं कॅपिटल आहे त्याने गोल्ड करावं. मी त्याला सजेशन देईन की भाई तुझ्यासाठी गोल्ड इज बेस्ट आहे, कारण का तुझ्याकडे बॅकिंगला फंड असतो. आता माझ्याकडे जवळपास एक $10,000 ते $12,000 अकाउंट आहे माझं. मला काही फरक नाही पडत $200-300 तरी असेल लागला तरी. पण तसं तुझ्याकडे जर $100 तुझ्यासाठी गोल्ड नाही आहे. मी तुला हे सांगेन रिझन काय की गोल्डची व्हॉलेटिलिटी चेक केली, बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर मार्केटमध्ये तुला भरपूर गोष्टी समजतील की कसं चाललेलं आहे एक्झॅक्टली, जर तू ट्रेड करतोय तर डेली बेसिसला. ओके, तर तुमचं म्हणणं असं आहे की करन्सी पेअरमध्ये ट्रेड करा, गोल्डमध्ये ट्रेड करू नका. राईट. पण मी जेवढे काही ट्रेडर्स बघितलेत आजपर्यंत हां. किंवा जे इन्स्टावरती पाहिले असतील किंवा जेवढे प्रॉफिटेबल माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते सर्वजण तर मोस्टली गोल्ड ट्रेड करतात, पेअर अवॉइड करतात. तर मग त्यामागचं रिझन काय? गोल्ड एवढा पॉप्युलर कशामुळे? हे बघ, तर एक तुला एक सिंपल सांगतो, जेवढ्या करन्सी पेअरची जेवढ्या वीकची मुवमेंट आहे, एका वीकची जेवढी करन्सी पेअरची मुवमेंट आहे तेवढी गोल्डची एका दिवसाची मुवमेंट असते, हाय व्हॉलेटिलिटी. मी असं म्हणत नाही की तुम्ही गोल्ड अवॉइड करा, पण ज्याच्याकडे कॅपिटल कमी आहे त्यांनी गोल्ड अवॉइड करा. ज्याच्याकडे कॅपिटल जास्त आहे तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग केलं तरी चालेल. गोल्डमध्ये चांगला प्रॉफिट होतो, व्हॉलेटिलिटीचा फायदा घेऊन आपण पटकन प्रॉफिटेबल होतो किंवा कमी पॉईंट कॅप्चर करून आपण तिथं मोठा प्रॉफिट होत असतो. तर गोल्डला आपण करन्सी ऑफ गॉड मानलं जातं. त्यामुळे काय होतं, जे मोठे मोठे जे ॲज अ स्मार्ट ट्रेडर आहेत ते सगळे जे आहेत ते गोल्डकडेच बघतात. तुम्ही बघितलं असेल वॉरमध्ये बघा की जरी छोटं मोठं जरी वॉर झालं कुठल्या देशाचं तरी जो सगळ्यात मेजर जो इम्पॅक्ट आहे तो मेजर इम्पॅक्ट गोल्डमध्येच होतो. सो त्यामुळे मी सजेशन देईन की ज्याच्याकडे कॅपिटल कमी तो तुम्ही ॲज गोल्डला थोडंसं ड्रॉप करू शकता, करन्सी पेडकडे जास्त फोकस करा. आणि जर कॅपिटल ह्यूज कॅपिटल आहे बाय तू कंटिन्यू करू शकतो गोल्डमध्ये. ओके, तर मित्रांनो कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ, कसे वाटले क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर, तर हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून टाका. नेक्स्ट व्हिडिओ जे असणार आहे हा तुमच्या क्वेश्चन्सवरती आन्सर केलेला असणार आहे. तर मित्रांनो BNCL ला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.